नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हीआर स्टडी पॉइंटला। विद्यार्थी मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना डेमो आणि इंटरव्ह्यूमध्ये 30 गुण मिळवायचे आहेत आणि हे 30 गुण कोणत्या पॉइंटनुसार त्यांना मिळणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। 30 गुणांची विभागणी ही पुढील प्रमाणे दिलेली आहे आणि इथे पॉइंट्स दिलेले आहेत, कोणत्या पॉइंटला किती मार्क भेटणार आहेत। तर हे घटक आपण यामध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला या घटकांवर काम करता येईल आणि तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि जास्तीत जास्त गुण डेमो आणि इंटरव्ह्यू मध्ये मिळवता येतील। इथे दिलेल्या माहितीनुसार बघा, खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे की SOP दिलेला आहे आपल्याला, त्यानुसार कोणते घटक आहेत ते खालीलप्रमाणे ठरवण्यात येत आहेत। तर संस्था ज्या इंटरव्ह्यूचं जे पॅनल असणार आहे, तुमचा इंटरव्ह्यू आणि डेमो घेणारं पॅनल, तर तुम्हाला मार्क्स देताना कोणते घटक ते विचारात घेणार आहेत, कोणत्या घटकांनुसार तुम्हाला मार्क देणार आहेत ते आपण इथे बघणार आहोत। पहिला मुद्दा आहे बघा, उमेदवाराचे व्यक्तिमत्व। तुमचं जे पर्सनॅलिटी आहे तुमची त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळतील, तर ते मार्क आहेत बघा, हे 5 गुण तुम्हाला व्यक्तिमत्वाला भेटणार आहेत। त्यामध्ये कोणते घटक आहेत तर पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा, पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक भान। म्हणजेच तुमचं जे टीचिंग प्रोफेशन आहे ते तुम्ही किती तत्पर आहात, टीचिंग तुम्ही किती आवडीनं करता किंवा तुम्हाला किती आवड आहे, या गोष्टी ते नक्कीच पडताळून बघणार आहेत। पर्यावरणाची जाणीव, एन्व्हायरमेंटबद्दल तुम्ही किती अवेअर आहात, पर्यावरणाची हानी होऊ नये याबाबत तुम्ही काय करू शकता किंवा तुम्हाला किती त्याबाबत तुम्ही क्युरियस आहात, हे तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात किंवा तुमच्या वागणुकीवरून, तुमच्या वर्तणुकीवरून ते ह्या गोष्टी पडताळून पाहू शकतील। सामाजिक भान म्हणजे काय तर जे सोशल प्रॉब्लेम्स आहेत, समाजाची प्रगती या गोष्टीसाठी तुम्ही किती तत्पर आहात, त्या गोष्टींची तुम्हाला किती माहिती आहे याबाबत तुम्हाला ते माहिती विचारू शकतात किंवा तुमच्या टीचिंगच्या पाठामध्ये जर हे घटक इन्व्हॉल्व असतील तर ते तुम्ही कशा पद्धतीने मांडले आहेत, त्याला कसा न्याय दिला आहे, यातून ह्या गोष्टी चेक केल्या जातील आणि या सगळ्यांवरून तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीचे 5 मार्क मिळणार आहेत। 5 मार्कांपैकी मार्क तुम्हाला भेटणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या घटकांचा नक्कीच विचार करा आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करा। बघा, नेक्स्ट पॉइंट आहे उमेदवारांचे सामान्य ज्ञान। म्हणजेच यामध्ये काय तर तुमच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातील, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या या गोष्टी तुम्ही रीड करून जाऊ शकता। आता तुम्ही कॉम्पिटिटिव्हची तयारी करत आहात, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेले आहात, तर महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास तर तुम्हाला तोंडपाठ नक्कीच असणार आहे। इंटरनॅशनल जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी माहिती असणार आहे। GK सुद्धा तुमचं चांगल्या प्रकारे आहे आणि ह्या गोष्टी थोड्याफार तुमच्या कुठेतरी कमी असतील तर तुम्ही नक्कीच रिवाइज करून जाऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहेत। नेक्स्ट पॉइंट बघा, उमेदवारांचे विषय ज्ञान। तर यामध्ये काय आहे, विषयाचे अद्ययावत ज्ञान। कोणत्या विषयाचे तर शिफारस झालेल्या गटातील, तुम्ही ज्या गटासाठी तुमची शिफारस झालेली आहे, तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याविषयी तुमचं अद्ययावत किती ज्ञान तुमचं अवेअर आहे, तुम्ही किती अवेअर आहात त्या ज्ञानाविषयी हे विचारले जाणार किंवा तुमच्या टीचिंगमध्ये ते चेक करणार या गोष्टी। तुमच्या विषयाबद्दल, तुमच्या विषयाचं जे ज्ञान आहे त्याबद्दल तुम्ही किती चिकित्सक क्युरियस आहात हे चेक केले जाणार आहे। उपयोजन क्षमता, विषयाची उपयोजन क्षमता म्हणजेच काय, तुमच्या विषयाचा इतर विषयांशी सांगड घालणे किंवा डेली लाईफमध्ये ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं आहे विषयाचं याबाबत तुम्ही ते एक्सप्लेन करू शकायला पाहिजे। ह्या गोष्टीवर तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे आणि तुम्ही पाठ असे घ्यायचे आहेत ज्याच्यामधून तुम्हाला ह्या गोष्टी दाखवता येणार आहेत। नेक्स्ट बघा, ड आहे पॉइंट, पाठाचे निरीक्षण। पाठ निरीक्षण करताना तुमचं जे पॅनल असणार आहे, डेमोचं इंटरव्ह्यूचं पॅनल जे की तुम्हाला ऑब्झर्व करणार आहे, ते तुमचं पाठ निरीक्षण करताना ह्या खालील गोष्टीनुसार तुम्हाला मार्क देणार आहेत। तर पाठ निरीक्षणामध्ये तुम्हाला किती, पाठासाठी 10 गुण ठरवलेले आहेत आणि त्यापैकी मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। तर पाठ खूप चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, पहिला पॉइंट आहे पाठाची पूर्वतयारी, विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन। तुम्ही विषयाचं नियोजन कसं केलेलं आहे, तुमचा जो घटक आहे आणि टीचिंग करताना वेळेचं नियोजन कसं केलेलं आहे, प्रस्तावना किती वेळ, पाठाचं जे एक्सप्लेनेशन आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे, वेळेनुसार सर्व काही केलेलं आहे का, हरबाची जी पंचपदी आहे त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे, त्यानुसार वेळ द्यायचा आहे प्रत्येक पायरीला। असं नाही की विषयाचं जे सब्जेक्टचं म्हणजे विश्लेषण आहे, तुमचा जो घटक आहे त्याचं विश्लेषण करत बसले तुम्ही फक्त 5 मिनिटं आणि मूल्यमापनामध्ये क्वेश्चन विचारत बसले 10 मिनिटं, तर ते चुकीचं होईल। तुमचं जे विश्लेषण आहे तर थोडं जास्त वेळ असायला पाहिजे आणि बाकीच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांना त्यांच्या वेटेजनुसार
टायमिंग तुम्ही द्यायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे पाठादरम्यान विषयाची मांडणी. म्हणजेच मांडणी करताना काय लक्ष द्यायचं आहे तुम्हाला, तुमच्या जो घटक आहे, तुम्ही जो पाठ घेणार आहात त्याच्यानुसार तुमची प्रस्तावना असायला पाहिजे आणि विषयाची सांगड म्हणजेच इतर विषयांसोबत जर त्याचा काही कनेक्ट येत असेल तर तेथे तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. तुमचा जो मुख्य विषय आहे, मुख्य आशय आहे, तो सहज पद्धतीने तुम्हाला मांडता यायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि यामध्ये तुम्ही इझिली चांगले मार्क्स घेऊ शकता. गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर म्हणजेच इथं टीचिंग एडचा वापर करायचा आहे. तुम्हाला जो तुमचा पाठ आहे त्यातील आशयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या वयानुसार जे की त्यांना इझिली समजेल असा शैक्षणिक साधन वापरायचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर शक्य असेल तर करू शकता. फलक लेखन अगदी सुटसुटीत नीटनेटकं करायचं आहे. जेथे आवश्यक पॉईंट आहेत ते फलकावर लिहायचे आहेत. या गोष्टी तुमच्या सर्व चेक केल्या जाणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत. त्यामुळे सिरियसली या गोष्टींवर विचार करायचा आहे आणि इम्प्रूव्हमेंट करायची आहे आपल्या सर्व या बाबींमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग प्रतिसाद. म्हणजेच काय तर ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन विद्यार्थ्यांचं घ्यायचं आहे आपल्याला टीचिंगमध्ये. तर कशा पद्धतीने घेऊ शकतो आपण? विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे भावी शिक्षकांना असं सांगणं आहे माझं की तुम्ही असा पाठ निवडायचा आहे जेथे की तुम्हाला विद्यार्थ्यांचा सहभाग घेता यायला पाहिजे. असे बोरिंग पाठ घ्यायचे नाहीत ज्यामध्ये केवळ तुम्ही कथन करत राहणार. विद्यार्थ्यांचा तुम्हाला प्रतिसाद घेता येईल असे पाठ तुम्ही निवडायचे आहेत. वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग ह्या सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे. जेणेकरून टीचिंग करताना केवळ समोरच्याच विद्यार्थ्यांकडे किंवा मागच्याच विद्यार्थ्यांकडे पाहत तुम्हाला टीचिंग करायची नाही, तर संपूर्ण वर्गामध्ये खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं आहे आणि हसत खेळत वातावरणामधून विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन. म्हणजेच तुम्ही जे पॉईंट शिकवलेले आहेत त्याचं काय करायचं, रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आपण काय काय शिकलो आहोत आज, विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन. म्हणजेच तुमच्या पाठाचं जे उद्दिष्ट आहे ते तुमच्या टीचिंगमधून साध्य झालं की नाही हे तुमचं जे ऑब्झर्वेशन करणारे पॅनल आहेत ते चेक करणार आहेत. त्यामुळे तुमच्या पाठाचे जे उद्दिष्ट आहेत त्यानुसार तुमचं अध्यापन असायला हवं. अध्यापनाची परिणामकारकता सुद्धा ते तपासणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, डेमो हा अगदी कॉन्फिडंटली द्यायचा आहे. सब्जेक्ट नॉलेज तर आहेच तुमच्याकडे. सर्व जे अभियोग्यताधारक आहेत ते अगदी पात्र आहेत. TET क्वालिफाय करून आणि टेटमध्ये चांगले मार्क्स घेऊन हे विद्यार्थी आलेले आहेत. त्यामुळे सब्जेक्ट नॉलेज आपल्याकडे चांगलं आहे. फक्त ते चांगल्या पद्धतीने कसं मांडता येईल याचा तुम्ही सराव करायचा आहे. थोडाफार वेळ आहे तुमच्याकडे सध्या. अजून तरी इंटरव्ह्यू चालू काही जणांचे झालेले आहेत. बऱ्याच जणांना अजून इंटरव्ह्यूचे कॉल आलेले नाहीत आणि काही जणांना आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी थोडाफार वेळ आहे. 1-2 दिवसामध्ये तुम्ही चांगलं प्रिपरेशन करू शकता टीचिंगसाठी तुमचा पाठ निवडून. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.